नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा साधा ब्लाऊज कसा टिच करायचा. तो कटोरी ब्लाऊज आहे हा. साधा म्हणजे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. तर पहिल्यांदा मी काय केलं, हे गळ्याच्या ज्या पट्ट्या असतात ना, ह्या क्रॉसमध्ये पट्ट्या, तर ह्या पट्ट्या पहिल्या मी जॉईंट केल्या. कारण कसं आपण शिवताना इकडे तिकडे पडतात, त्याच्यामुळे छोट्या छोट्या पट्ट्या ज्या आहे ना, तर मी सुरुवात करताना इथूनच सुरुवात करते की ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या पट्ट्या अशा जॉईंट करून घ्यायच्या. या पण गळ्यासाठी आता पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या आहेत त्याच्यामुळे त्या पट्ट्या मी तशा हे करून घेतल्या. आता प्रत्येक भाग वेगवेगळे करून ठेवले असे. पहिला आता पाठीपासून आपण सुरुवात करूया. तर पाठीचा भाग मी पहिलं शिवायला पाठीचा भाग घेतला आणि पहिलं पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. टक्स मारून झाले की पाठीवरती अशी पट्टी लावून घ्यायची, पट्टी जॉईंट करून घ्यायची. पट्टीला आपल्याला त्याला हातशिलाई करायची, त्याच्यामुळं हातशिलाई करायची, त्याच्यामुळे मी एका साईडनं पण अजून एक टिप मारली आणि त्याला हे केलं. ती पट्टी जॉईंट केल्यानंतर वरतून एक टिप अशी दाब टिप एक मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर अशी वरतून एक कच्ची टिप जी असते ती मारून घ्यायची. कारण आपण हातशिलाई जेव्हा करतो तर शिलाई केल्यानंतर आपल्याला ती टिप जी आहे ती काढून टाकायची आहे. त्याच्यामुळे आता एक कटोरीचे पाट असे ठेवायचे बघा समोरासमोर. त्याच्यामुळे आपल्याला कोणचं डावीकडचं आणि कोणचं उजवीकडचं ते पण समजून येतं. नाहीतर एक वेळेस काय होतं, हे कपडा म्हणजे सोयीचा उरपाटा काही नसतो त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळं दोन्ही हे होऊन जातं. आपल्याला एकच साईडची कटोरी चे टक्स मारले जातात. आणि आता याला जो मुंड्याचा भाग जो आहे तो याला असा जॉईंट करून घ्यायचा. एकदा असं वरतून ठेवायचं आणि वरतून ठेवून जसं आहे तसं ते असं जॉईंट करून घ्यायचं त्याला. आता आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करायची. तर हे बघा, एक वरच्या साईडनं ठेवायची, एक आतल्या साईडनं ठेवायची. कारण याला कपडा कमी होता, ब्लाऊज पीसचा कपडा कमी पडला, म्हणून मी आतल्या साईडची जी क्रॉसपट्टी आहे ती दुसऱ्या वेगळ्या कपड्याची घेतलेली आहे, म्हणून तो कलर थोडासा वेगळा दिसतोय. हे असं राऊंड करून घ्यायचं त्याला गोल आणि परत खालच्या साईडनं एक टिप मारायची. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्ही काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ते बघा. आणि क्रॉसपट्टीच्या वरतून एक अशी मी एक दाब टिप टाकली, कारण मग व्यवस्थित फिनिशिंग पण व्यवस्थित येते. आता लगेच मी त्याला हुकपट्टी पण लावून घेते. हे बघा, वरच्या साईडनं अशी हुकपट्टी ठेवली आणि एक दाब टिप टाकली आणि वरतून अजून एक शिलाई मारली. आता आपली ही दुसरी साईड जॉईंट करायची. आणि 2 टिप मारून घ्यायची त्याच्यावरती. कधी पण कोणचंही ब्लाऊज शिवत असताना 2-2च टिपा मारायच्या, म्हणजे एखादी टिप जरी निघाली तर दुसरी राहती. त्याच्यामुळे 2 टिपा व्यवस्थित अशा 2 टिपा मारून घ्यायच्या. इकडच्या साईडनं पण हे बघा तशीच क्रॉसपट्टी मी जॉईंट केली. कारण की यांना काय होतं, अशी जर ह्या पद्धतीने जर का तुम्ही क्रॉसपट्टी जॉईंट केली तर ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग येते. नाहीतर मग आतल्या साईडनं पण ती अशी टिप दिसती तर ती व्यवस्थित नाही वाटत. म्हणजे आतल्या साईडनं बी व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे. आता इकडच्या साईडनं आपल्याला लगेच आयपट्टी करून घ्यायची, आयपट्टी लावायची याला. आणि आयपट्टी जो आपल्या गळाचं हे जे आहे कपडा उरलेला, गळा कट केलेला मागच्या साईडचा, तर तोच कपडा आपल्याला इथं ह्या पट्टीला कामं येतो. आणि जे आय जे आहे तर मी आय मशीनवरच आय करते. ब्लाऊजची हाईट जर खूप असेल तर मग त्या टायमाला आपल्याला 6 पण आय करावं लागते, पण मी रेग्युलरली असे 5च आय करते. किंवा मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल आणि हाईट पण ब्लाऊजची भरपूर असेल तर मग त्यावेळेस मी असे 6 आय करते त्याला. हे बघा, आपली मशीनवरती आय पण करून झाले. आता हुकपट्टी आणि आयपट्टी अशी जोडून बघायची व्यवस्थित बरोबर आहे का. कुठं कमी जास्त जर वाटत असेल तर मग थोडंसं त्याला असं आकार देऊन असं कट करून घ्यायचं. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेस आपण ते व्यवस्थित करत नाही, मग हुकपट्टी आणि आयपट्टीवर खालीवर होऊन जातात. आता लगेच आता पाठीचा भाग आणि हा समोरचा भाग जॉईंट करून घ्यायचे शोल्डरवरती.
प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2-2च टिप टाकायच्या. आणि जॉईंट केल्यानंतर फिनिशिंग येण्यासाठी आतला जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो पण मी असा थोडासा कट करून टाकते, म्हणजे दिसायला पण व्यवस्थित दिसलं पाहिजे. आतल्या साईडनं जरी तुम्ही ब्लाऊज उलटा केला तर ते उलटा केल्यानंतर पण ती ब्लाऊज असं व्यवस्थित वाटलं पाहिजे. आता लगेच गळ्याची अशी पायपिंग करून घ्यायची. बाही जोडायच्या अगोदर जर तुम्ही पायपिंग केली ना तर म्हणजे आपल्याला करायला पण सोपी जाते. मग बाही जोडल्यानंतर आहे ना म्हणजे असं ब्लाऊज हे पण होऊन जातं, म्हणजे असं मशीनवरती इकडे इकडे फिरवायला पण हे लागतं. त्याच्यामुळे हे बघा असं मी बाही जोडायच्या अगोदरच मी हे करू लागले, गळ्याची पायपिंग करू लागले आणि थोडीशी पट्टी अशी मधल्या बोटानं खेचत खेचत घ्यायची, म्हणजे मग पायपिंग जी आहे ना पायपिंग छान येते. परत एके साईडनं असं परत असं थोडंसं मध्ये फोल्ड करायचं त्याला आणि वरतून टिप टाकायची. म्हणजे ह्या पद्धतीनं जर तुम्ही लावला ना तर पायपिंग एकसारखी पायपिंग येते आणि अशी एकदम छान अशी गोल पायपिंग येते. किंवा तुम्ही नवीन असाल तर एक अगोदरच पट्टी लावायची, अगोदरच एक टिप टाकून घ्यायची, त्याला एक टिप मारायची आणि तशी जर केलं तरी पण व्यवस्थित होतं. हे बघा मी समोर थोडासा कपडा सोडला होता तो असा मध्ये टाकला आणि त्याला मध्ये असं फोल्ड केलं. आणि जेव्हा तुम्ही कोणचीही टिप मारताना पहिले याला आता आपण गळ्याची तर दुसरा काही जॉईंट येणार नाही, त्याच्यामुळे तिथं दापटी थोडीशी तिथं हे करून घ्यायचं, लॉक करून घ्यायचं. नाहीतर आपण जर तिथं लॉक नाही केलं तर मग ती टिप नंतर निघून जाते. त्याच्यामुळं गळ्याचे याला पण असं लॉक करून घ्यायचं. फिटिंगच्या टायमाला पण असे लॉक करून घ्यायचं. हुक पट्टी आणि आयपट्टीच्या वेळेस पण असं लॉक करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीनं जर पायपिंग केली तर पायपिंग करण्याला खूप सोपं आहे. कारण काहीच नाही, फक्त तो कपडा जो आहे तो मध्ये फोल्ड करायचा आणि वरतून आपल्या हातानं एका हातानं असं फोल्ड करायचा आणि एका हातानं असं ब्लाऊजचा कपडा पकडायचा आणि एकदम व्यवस्थित अशी गोल अशी पायपिंग येऊन जाते. हे बघा अशी एकदम छान अशी आपली गोल पायपिंग आली आहे. आता हे बघा इथं आपला मध्य आहे पाठीचा, तर त्या मध्येपासून तिथं आपण आता काय करायचं, हे बघा आता हे हुकपट्टी आहे, हुकपट्टी बरोबर तिथं आली पाहिजे. फिटिंग जेव्हा करायची तेव्हा हे लक्षात ठेवायचं. जे एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा. इथं पण बघा थोडं एक्स्ट्रा जे आपल्याला वाटतं आहे ते कट करून टाकायचं, कारण आपलं शिवण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होतंच. म्हणजे आकार वगैरे पण एकदम व्यवस्थित आले पाहिजे. नाहीतर आपण जसं आहे तसंच जर फिटिंग केली तर मग ती ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, कुठंतरी तो ब्लाऊज बिघडला जातोच. हे बघा आता बाहीचं राहिलेलं आहे आपलं. आता मी बाही हे करून घेते. बाहीला जो आहे तो आपल्याला जॉईंट लावायचे आहे बाहीसाठी, कारण बाहीचा कपडा पण कमी होता त्याच्यामुळे आपण बाहीला पण जॉईंट लावणार आहोत. बाहीला पण असे दोन्ही साईडनं आपल्याला जॉईंट करायचं आहे. हे असे जॉईंट द्यावाच लागतात. छोटा 28-30 साईजचा ब्लाऊज असेल तर त्याला जॉईंट नाही द्यावा लागत, पण त्याच्यापेक्षा मोठा ब्लाऊज असल्यावर त्याला जॉईंट द्यावाच लागते. हे बघा याची आता हातशिलाईची आपल्याला जी पट्टी लावायची आहे त्या पट्टीला पण माझ्याकडे कपडा नव्हता. म्हणजे हा कपडा कमी होता, त्याच्यामुळे याला पण मी असा थोडासा वेगळा कपडा लावला, कारण की हा कपडा आतल्या साईडनं फोल्ड होणार आहे, म्हणजे तो दिसणार पण नाही आहे. त्याच्यामुळे मी इथं दुसरा कपडा यूज केला. आता ह्या बाईला पण तशीच आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे हातशिलाई करण्यासाठी. किंवा हाच जर कपडा एक्स्ट्रा जर असेल जास्त असेल ना तर ह्याच अशी आपल्याला पट्टी लावायची पण गरज पडत नाही, तोच कपडा फोल्ड करता येतो. पण हा कपडा कमी होता, कमी असल्यामुळं आपल्याला हा दुसरा कपडा तिथं जॉईंट करावा लागला. बरेचसे टेलर लोक असं कमी कपडा असल्यानंतर ब्लाऊज शिवायला पण घेत नाही, पण मी काय म्हणते जाऊ द्या, आपल्याकडे पण एक्स्ट्रा कपडे पडलेले असतात, तर मग ते कपडे मी असे असले तर मग मी ते त्याला जॉईंट करून देते. जॉईंट करण्यामध्ये वेळ जातो.
आता बाहीचं पण आता जॉईंट केल्यामुळं मी काही आकार दिलेला नव्हता बाहीला, मागचा पुढचा आकार नव्हता घेतलेला. सरळ कपडाच नुसता कट करून घेतलेला होता. हे बघा आपलं 6 इंच बाहीची फिटिंग आहे आणि मी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये 2 इंच घेतलं. जो एक्स्ट्रा कपडा होता तो कपडा मी असा कट करून घेतला आणि समोरचा असा आकार देऊन घेतला बघा. कारण जॉईंट करायची होते त्याच्यामुळे आकार पहिलाच आकार नाही देता आला. इकडच्या बाहीला पण दोन्ही बाहीचे तसंच करून घ्यायचं. एकदम व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा बाहीचा. आपल्याला सवय असल्यामुळं ते होऊन जातं, पण जे नवीन आहे त्यांनी मोजून आणि ते करूनच पेपर कटिंग ठेवूनच बाहीचे आकार द्यायचे. आता बाहीची जॉईंट करायची तर मी काय करते, जो बाहीचा मध्य आहे तो शोल्डरवरती ठेवायचा आणि तिथून सुरुवात करायची, मधूनच सुरुवात करायची बाही जॉईंट करायला. म्हणजे ही पद्धत मला सोपी जाते आणि सोपी पण पद्धत आहे, कारण बाही कुठं कमी पण पडत नाही आणि बाहीचा आकार पण एकदम म्हणजे बाही कमी पण पडत नाही, खालीवर पण कुठंच काही होत नाही. बाहीला पण अशा 2 टिपा टाकून घ्यायच्या. जे एक्स्ट्रा कुठं आपल्याला धागे दिसतात ते लगेच कट करून घ्यायचे. आता फिटिंग करताना मी काय करते, सरळ साईडनं एक टिप मारून घेते अगोदर, म्हणजे आतल्या साईडनं पण फिनिशिंग अशी व्यवस्थित वाटली पाहिजे. आता इकडच्या साईडची बाही जॉईंट करून घ्यायची. हे बघा किती सोपी आहे आणि तुम्ही बाही मोजून जर घेतलेली असली ना ती बाही कमी पडतच नाही, कुठं त्या बाईला खेचायची पण गरज पडत नाही. एकदम व्यवस्थित बरोबर पुरती. पण पहिलं मधून जॉईंट करायचं, कारण की मग कमी जरी पडलं तरी इकडून तुम्हाला जॉईंट करता येतो, पण मग मधूनच बाई जॉईंट करायची, तीच पद्धत छान आहे. बघा असं सरळ साईडनं एकदा जॉईंट करून घ्यायचं त्याला. नंतर आता ब्लाऊज असा पूर्ण असा मधून पलटून घ्यायचा, उलटा करायचा आणि आता याची उलट्या साईडनं आता आपल्याला याच्यावरती फिटिंगची मापं टाकायची. तर हे बघा मी फिटिंगचे मापं पण असं याच्यावरूनच टाकते, त्यांचं फिटिंगचं जे ब्लाऊज असतं ना ते ब्लाऊजवरतूनच टाकते. त्याच्यावरूनच ब्लाऊज धरायचा. टेपनं आणि ते मोजल्यापेक्षा मला हे सोपं वाटतं, तर मी ह्याच पद्धतीनं असं हे करते. आता ही सरळ आपल्याला अशी सरळ टिप मारायची आहे, त्याच्यामुळं काय करायचं, स्केलच्या साह्याने किंवा असं टेपनं अशी सरळ मारून घ्यायची आणि आता याच्यावरती आपल्याला टिप टाकायची. तेव्हा वरती पण मी असं लॉक केलं बघा, खालच्या साईडनं पण लॉक केलं, कारण ही टिप निघू नये त्याच्यामुळे अशी लॉक करावं लागतंच. आता इकडच्या साईडची फिटिंग झाली आहे आपली. आता ह्या साईडची फिटिंग करून घेऊया. हे बघा आता आपली दोन्ही साईडची फिटिंग झालेली आहे. म्हणजे एक्स्ट्रा धागे असते ना ते लगेच हातासरशी लगेच कट करून घ्यायचे, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग पण येऊन जाते. हे बघा सरळ एका टिपीमध्येच हे बघा सरळ लाईनमध्येच फिटिंग आली आपली एकदम व्यवस्थित. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जे मी काही शिकवते ते पण तुम्हाला समजतं का ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.